सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 31 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. शशीनं आता त्याच्यासोबत लगट करणाऱ्या बिजलीचे केस पकडले आणि तिचा चेहरा स्वतःच्या चेहऱ्यासमोर आणला. पण त्याला काही क्षण तिच्याकडे बघून पोलिसांपासून वाचताना एका मुलीच्या अंथरुणात शिरून जबरदस्ती तिचं घेतलेलं चुंबन आठवत होतं. आता बिजली मात्र तिचे केस दुखत होते तरी त्याच्याकडे हसून बघत होती आणि त्याच्या या वागण्यातही तिला प्रेमच दिसायचं. आणि ती त्याला म्हणाली, छोटे शेठ, किती पण जुलूम करा, पण फक्त एकदा प्रेम करा. त्या प्रेमाच्या एका घडीसाठी मी आयुष्यभर तुमचा जुलूम सहन करायला तयार आहे. आणि तिच्या तोंडावर सिगारेटचा धूर फेकत शांत गंभीर आवाजात शशी म्हणाला, आगीशी खेळतेस तू बिजली, होरपळून मरशील, पण तुझ्या हाती काहीच लागणार नाही, फक्त राख लागणार. असं म्हणून त्यानं तिला सोडली आणि म्हणाला, कोणासोबत तरी लग्न कर आणि सुखी हो, माझी वाट बघू नकोस. तुझ्या हाती काहीच लागणार नाही. तशी बिजली पुन्हा त्याच्याजवळ खाली मांडी घालूनच बसली आणि म्हणाली, पण का? कारण काय आहे ते तरी सांगा. मी तुम्हाला आवडत नाही का? तुमच्या आयुष्यात दुसरी कोणी मुलगी आहे का? तुमचं कुणावर प्रेम आहे का? बोला ना छोटे शेठ, यातलं एक तरी कारण मला सांगा, मग मी तुमचा नाद सोडून देते. आणि शशी पुन्हा खुर्चीवर पाय ठेवून म्हणाला, तुला माहीत आहे मला खोटं बोलायला आवडत नाही. आणि बिजली चुटकी वाजवून म्हणाली, म्हणजे यातलं एकही कारण नाही? तुमच्या आयुष्यात एकही मुलगी नाही, तुमचं कोणावर प्रेमही नाही आणि मी तुम्हाला आवडते, हो ना? मग तरी पण माझ्याजवळ का नाही येत? आणि शशी म्हणाला, कारण या तीनही कारणांपेक्षा वेगळं काहीतरी कारण आहे, जे मी तुला नाही सांगू शकत. बिजली आता नाराज झाली आणि म्हणाली, ठीक आहे, मग जोपर्यंत तुम्ही मला ते कारण सांगत नाही तोपर्यंत मी तुमचा पिच्छा सोडणार नाही. भरपूर स्थळं येतात मला, पण आणि माझं फादरसुद्धा लग्नासाठी मागं लागलं आहे. कितीतरी मुलं पाठीमागे आहेत, पण मी मात्र तुमच्याच पाठीमागे आहे. लक्षात ठेवा, मी तुमचा पिच्छा सोडणार नाही. आणि शशी म्हणाला, जशी तुझी मर्जी. बिजली म्हणाली, पण आता सांगा तरी, ती मुलगी कोण होती जी आता इथून बाहेर गेली? आणि ती रात्रभर इथंच होती का? आणि शशी म्हणाला, ती मुलगी नव्हतीच. बिजली जरा गोंधळली आणि म्हणाली, मुलगी नव्हती म्हणजे? शशी उठला, त्यानं सिगारेट फेकली आणि म्हणाला, वाघीण होती, बिंडोक वाघीण. बिजली पुन्हा काहीच न कळून म्हणाली, बिंडोक वाघीण? आता हे कसलं नाव? आणि शशीच्या लक्षात आलं की आपण तर तिचं नावही विचारलं नाही. पण जाऊ दे, तिचं नाव जाणून घेऊन मला काय करायचं, असं तो मनातच म्हणाला. आणि बिजलीला म्हणाला, आता तू निघ बरं. आणि बिजली म्हणाली, तुमचं आणि पोरींचं काय वाकडं आहे हो, जे सारखं निघ निघ म्हणता? तुम्हाला जर फॅमिली असती, बहीण असती, तर असंच म्हणाला असता का, निघ म्हणून? तसा शशी चिडला. त्याला शशिकला आठवली. तिनं घेतलेला गळफास आठवला. त्याची दुखरी जखम उघडी पडली आणि त्यानं बिजलीचे केस पकडले आणि दरवाजाच्या दिशेनं तिला फेकलं आणि म्हणाला, गेट लॉस्ट. आणि पुन्हा माझ्या परवानगीशिवाय इथं पाऊल टाकायचं नाही. तशी बिजली खूप घाबरली आणि गुपचूप निघून गेली. मग शशीनं पुन्हा सिगारेट तोंडात घेतली आणि डोळे झाकून खूप रागारागात अख्खी सिगारेट 20-30 झुरके एकावर एक मारले त्यानं. आणि त्याचं दुःख, त्याचा राग, त्याच्या वेदना सगळं कंट्रोल केलं. सिगारेट संपवली आणि पुन्हा डोळे उघडले तेव्हा त्याच्यामध्ये पाणी तरळत होतं. आणि मग इतक्यात तिथला लँडलाईन फोन वाजला. शशीनं फोन घेतला तर समोरून रविशेठ बोलत होते आणि ते म्हणाले, हॅलो अजित, बेटा कुठे आहेस तू? शशी म्हणाला, बाबा आपल्याच अड्ड्यावर आहे, रात्री काम फत्ते करून आलो, सगळी रक्कम सोबत आहे. रविशेठ म्हणाले, ओके मी येतोय, आज पगाराचा दिवस आहे ना? शशी म्हणाला, हो बाबा. आणि त्यानं फोन ठेवला. मग इतक्यात हळूहळू एक एक करून त्यांच्या हाताखाली कामं करणारी 30-35 पोरं तिथं जमा झाली. शशीने त्यातलाच एकानं हंडा भरून आणायला लावलं आणि स्वतःचं तोंड धुतलं आणि पांडूचा खुललेला चेहरा बघून ती मुलं त्याची मस्करी करत होती.
आणि म्हणत होती, काय पांडू, घरी जाऊन आला वाटतं, खुश दिसतोस यार, भाभीजीनं तडका मारलेला दिसतोय. आणि पांडू लाजायचा आणि नुसता हसायचा. शशीसुद्धा त्याच्याकडे बघून हसला आणि म्हणाला, दिलीप कुमार, काय लाजतोस यार मुलीसारखा, सरळ सांगायचं ना, आलो बायकोकडून, त्यात काय इतकं. मग एक जण म्हणाला, पण पांडू, नवीन लग्न आहे तुझं, पार्टी कधी देतोय, आता पगार होणार आहे. आणि शशी म्हणाला, त्याला पार्टी मागू नका, त्याच्या लग्नाची पार्टी मी देतो. पांडू, तू त्या पैशाचं तुझ्या बायकोसाठी काहीतरी घे आणि घर घ्यायचं आहे, पैसा साठवून ठेव. आणि पांडू म्हणाला, हो छटेशेट. मग इतक्यात रविशेठसुद्धा आले. तसा शशी पटकन खुर्चीतून उठला आणि बाहेर पळत गेला आणि त्यांच्या कारचा दरवाजा उघडला. रविशेठ हसून आत आले. मग सगळ्यांनी उठून त्यांना नमस्कार केला. पांडूनं पैशाची बॅग आणली आणि रविशेठ समोर मांडली. आणि शशी म्हणाला, बाबा, यात 50,000 कमी आहेत. आणि रविशेठ म्हणाले, ओके. पण त्यांनी का, कशासाठी असं एकाही शब्दानं त्याला विचारलं नाही, कारण शशीवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. मग रविशेठ म्हणाले, अजित, एक काम कर, आपल्या मुलांचे पगार कर. मग शशीनं एक ठराविक रकमेचा बंडल उचलला आणि प्रत्येकाला दिला. आणि त्या मुलांनी हसूनच ते पैसे घेतले आणि दोघांनाही सलाम नमस्ते करून निघून गेले. आणि दरवेळीसारखंच 3-4 पैशांचे बंडल बाजूला काढून ठेवले. आणि शशीला ते म्हणाले, तू पर्सनली पोहोचवायचे, कारण ही स्पेशल रक्कम आहे, ती जातीनं ज्याच्या त्याच्या घरी पोहोचली पाहिजे. शशी म्हणाला, हो बाबा. आता ही स्पेशल रक्कम त्यांची होती, ज्या पोरांनी रविशेठसाठी काम केलं होतं आणि त्यांना पोलिसांनी पकडल्यामुळे जेल झाली होती. रविशेठसाठी काम करताना मृत्यू झाला किंवा अपंगत्व आलं तर त्यांच्या घरच्यांनी काळजी करण्याचं काम नव्हतं. त्यांची काळजी घेण्यासाठी दर महिन्याला रविशेठ ठराविक रक्कम पाठवायचे. त्यांच्या मुलाबाळांना शाळेची फी भरता यावी, म्हाताऱ्या आई वडिलांचा दवाखान्याचा खर्च भागवता यावा, घरातला किराणा माल भरता यावा, म्हणून रविशेठ ही रक्कम द्यायचे. आपल्यासाठी ज्यांनी जीव धोक्यात घातला त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडायचं नाही, हे त्यांचं तत्त्व होतं. आणि त्यांचा हाच विचार शशीला खूप आवडायचा. त्यामुळे रविशेठसाठी काम करणारी मुलं जीव तोडून आणि जीव जोखमीत घालून कामं करायची. आणि जरी पोलिसांना खबर लागली आणि त्यांनी पकडलं तर कुठेच रविशेठचं नाव घेत नव्हती. त्यांना तुरुंगात गेलं तरी त्यांच्या कुटुंबाची पर्वा नव्हती, कारण बाबा आहेत आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायला, हा ठाम विश्वास त्यांना होता. आणि त्याचवेळी पुन्हा अड्ड्यावर फोन आला. शशीनं उचलला आणि थोडा बारीक चेहरा केला समोरची बातमी ऐकून आणि फोन ठेवला. आणि रविशेठच्या कानात म्हणाला, बाबा, महेश ऑफ झाला. आणि रविशेठने क्षणभर डोळे मिटले आणि उभा राहिले आणि सगळ्यांना म्हणाले, महेशसाठी आपण श्रद्धांजली अर्पण करू. आणि सगळ्यांनी 2 मिनटं मौन पाळलं. रविशेठ पुन्हा खाली बसले आणि त्यांच्याकडे बघून शशीला वाटलं की त्यांच्याशी गद्दारी केली म्हणून महेशला मरण यातना देऊन मारणारे रविशेठ एकीकडे आणि त्यांच्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या मुलांच्या कुटुंबियांना आधार देणारे रविशेठ एकीकडे, यांना गुन्हेगार कसं म्हणावं. आणि रविशेठ म्हणाले, अजित, पांडूला थोडे एक्स्ट्रा पैसे दे, नवीन लग्न झालं ना त्याचा आहेर म्हणून पैसे दे. तसा शशी हसला आणि पांडूला पुन्हा थोडे पैसे दिले आणि पांडू खुश. त्यानं लगेच रविशेठना नमस्कार केला आणि पुन्हा पुरं गोंधळ करत म्हणाली, पांडू, आता पार्टी पाहिजे. शशी म्हणाला, सांगितलं ना मी पार्टी देतो, आज संध्याकाळीच देतो आणि पार्टी इथंच होईल. मुलं म्हणाली, पण छोटे शेठ, नाच गाणं पण पाहिजे, त्याशिवाय मजा येणार नाही. तसं शशीनं रविशेठकडे बघितलं आणि सगळ्या मुलांनीच सुद्धा रविशेठकडे घाबरून बघितलं. पण आता रविशेठसुद्धा हसले आणि म्हणाले, करा काय करायचं ते, कारण आता एवढी मजा मस्ती तर झालीच पाहिजे. तेवढाच कामातून विरंगुळा आणि मुलांकडून जोखमीची कामं करून घ्यायची म्हणजे त्यांना थोडी सूटही द्यायलाच हवी, या मताचे रविशेठ होते. तसं सगळ्याच मुलांनी जल्लोष करायला सुरुवात केली, कारण आज काही अजिबात काम नव्हतं आणि नाच गाणं खाणं पिणं आणि नुसता धिंगाणा. आणि पांडू म्हणाला, अरे नुसतं आताच नाचताय काय, चला कामाला लागा आणि स्वच्छता करा. छोटे शेठ, नवीन पार्टी आली आहे ऑर्केस्ट्राची, तीच आणायची. शशी म्हणाला, ओके.
आणि मग आता मटणाची दारूची सगळी व्यवस्था करायचं सुरू होतं. सकाळपासून मुलं कामालासुद्धा लागली. खुर्च्या हटवल्या, टेबल हटवलं. मग इतक्यात एक मुलगा मागे गेला काहीतरी ठेवायला आणि त्याला चंद्राच्या बांगडीची काच दिसली आणि तो ती काच बाहेर घेऊन आला आणि म्हणाला, हे काय, ही हिरवी बांगडी इथे कुठून आली? आणि शशीच्या लक्षात आलं की मघाशी जेव्हा चंद्रानं त्याच्यावर विळा उगारला तेव्हा त्यानं तिचा हात पकडला होता, तेव्हाच बांगडी फुटली असेल. आणि आता बाबांना काय सांगावं हा प्रश्न त्याला पडला. आणि रवी शेठ म्हणाले, ही हिरवी बांगडी आणि इथे कशी आली? असं म्हणून त्यांनी ती हातात घेतली आणि निरखून बघितली आणि म्हणाले, हा तर चुडा आहे नव्या नवरीचा. आणि पांडूला आता आठवलं की ही त्याच मुलीची बांगडी असणार जी रात्री इथं आली होती. आणि तो जवळ आला आणि बांगडी हातात घेऊन ओळखत मला, बाबा ही बांगडी ना? तसा शशी थोडा घाबरला आणि त्यानं पांडूचं तोंड दाबून धरलं आणि बांगडी हातात घेऊन खोटं बोलत म्हणाला, बाबा अहो, ही बांगडी ना या दिलीप कुमारच्या बायकोची आहे. त्याचं पण नवीन लग्न झालं ना. आणि हा गदडा ना बाबा बायकोची आठवण म्हणून तिच्या तुटलेल्या बांगड्या खिशात घेऊन फिरतो आणि विचारा ना ह्या बांगड्या कशा तुटतात. रविशेठ थोडे हसून म्हणाले, कशा तुटतात? शशी म्हणाला, बाबा याच्याकडूनच फुटतात, रात्री मस्ती करताना. हो ना दिलीप कुमार, खूप मस्ती करतो ना घरी जाऊन? तसा पांडू शशीनं तोंड दाबून धरलं होतं तरी नाही नाही म्हणून मान हलवत होता आणि शशी त्याची मुंडी हो हो म्हणून दोन्ही हातांनी पकडून हलवत होता. तशी सगळी मुलं पांडूला खूप हसत होती आणि खूप चिडवतसुद्धा होती. आणि रविशेठसुद्धा हसायला लागले आणि म्हणाले, होतं नवीन नवीन लग्न झाल्यावर बांगड्याही फुटतात आणि बरंच काय काय होतं. पण पांडू, अरे बायकोच्या बांगडीच्या काचा खिशात घेऊन कोण फिरतं? तसा पुन्हा पांडू नाही नाही म्हणून मान हलवत होता आणि शशी त्याची मान जबरदस्ती पकडून हो हो म्हणून हलवत होता. आणि पांडू डोळे मोठे करत होता. त्याचे श्वास गुदमरले होते शशीने तोंड दाबून धरल्यामुळे. आणि शशी म्हणाला, बाबा आपला दिलीप कुमार ना खूप मजनू झाला लग्न झाल्यापासून, सारखा घरी पळतो. रविशेठ हसले आणि म्हणाले, गुड गुड, आणि मी आता येतो म्हणून निघाले. तसं शशीने पांडूचं तोंड सोडलं, त्याच्या ढुंगणावर एक लाथ घातली आणि त्याला गप्प बस असं तोंडावर बोट ठेवून म्हणाला आणि पळतच रविशेठच्या पाठीमागे गेला. त्यांना दरवाजा उघडून दिला आणि गाडीत बसवलं. आणि रविशेठ म्हणाले, अजित बेटा, तुझी मग आठवण काढते. 3 दिवसांपासून तू घरी आला नाहीस, घरी एकदा चक्कर टाक. आणि शशी हसून म्हणाला, हो बाबा, उद्या नक्की येतो. मग रविशेठ निघून गेले आणि शशी पुन्हा आत आला. आणि पांडू ढुंगण चोळत म्हणाला, छोटे शेठ, तुम्ही खोटं का बोललात? ही बांगडीची काच माझ्या रकमाची नाही. आणि तसं सगळ्या मुलांनी शशीकडे थोडंसं संशयानं बघितलं. आणि असं त्याच्याकडे संशयानं बघितल्यासारखं केलं. तसं शशी म्हणाला, असं काय बघताय? मी बांगड्या घालत नाही, त्यामुळे ही काच माझ्या बांगडीची नाही. तशी आता त्याच्या विनोदावर सगळी मुलं खूप हसली. पांडू मात्र शशीवर रुसलेला होता आणि शशीनं त्याची मुंडी त्याच्या हातात पकडली आणि म्हणाला, दिलीप कुमार, गप्प बसायचं. मी तुझ्या लग्नाची पार्टी देतो ना, मग तू माझ्यासाठी हे सत्य लपवायचं. इथं एक मुलगी रात्रभर होती, हे कोणालाही सांगू नकोस. आणि पांडू म्हणाला, बरं. आणि मग संध्याकाळच्या जल्लोषाची तयारी सुरू होती. आणि त्याचवेळी इकडे चंद्रा मात्र ती पिशवी हातात पकडून तोंड काळं घेऊन गल्ली गल्लीतनं फिरत निघाली. ही वाट कुठे जात होती, तिला कुठे नेणार होती, काही कळत नव्हतं. लहान मुलं तिला बघायची आणि हसून पळून जायची आणि मोठी माणसं तिला विचित्र नजरेनं बघायची. आणि आता ती एका बोळातनं निघाली आणि दुसऱ्या बोळात शिरली. किती थोडासा रस्ता होता आणि दोन्ही बाजूला समोरासमोर तोंड करून पत्र्याच्या झोपड्या होत्या. आणि आपल्या गावाकडची घरं किती सुटसुटीत असतात असं तिला वाटलं. आणि ही मुंबईची गर्दी, देवा रे देवा, असा विचार करतच ती चालली होती. आणि अचानक गल्लीतलं एक कुत्रं उठलं आणि चंद्राच्या अंगावर तिचं काळं तोंड बघून धावूनच आलं आणि त्यानं तिला भाऊ केलं. तशी चंद्रा खूप घाबरली आणि तिथल्याच एका दार उघडं असलेल्या झोपडीत शिरली. आणि तिचं तोंड बघून रखमा घाबरली.